नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत इडली कशी बनवायची। त्यासाठी मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। रेशनचे तांदूळ इथे घेतलेले आहेत। रेशनचे तांदूळ घेतल्यामुळे आपली इडली पांढरी शुभ्र आणि लुसलुशीत मऊसूत अशी बनते। आणि सोबतच मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। आता तांदूळ आणि डाळ आपल्याला धुवून घ्यायची। तांदूळ 2 ते 3 वेळा आपल्याला धुवून घ्यायचे आणि डाळ हलक्या हाताने आपल्याला 2च वेळा धुवून घ्यायची आहे। डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता 4 ते 5 तासासाठी हे आपल्याला भिजत घालायचे आहेत। पहिले मी तांदूळात पाणी टाकून घेत आहे आणि आता डाळीत पाणी टाकत आहे। हे डाळ आणि तांदूळ आपल्याला 4 ते 5 तास भिजू घालायचे आहे आणि यानंतर हे भिजल्यानंतर आपल्याला याची पेस्ट मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। पहा, आपले डाळ आणि तांदूळ भिजून 4 ते 5 तास झालेले आहेत। तांदूळसुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत आणि डाळसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे। पहा, हातावर सहजरित्या तुटत आहे। आता हे दोन्हीचंही वाटण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। बारीक अशी याची पेस्ट आपल्याला तयार करायची आहे। तर काढून घेऊया आपण हे वाटण। पहा, तांदूळ आपले बारीक करून झालेले आहेत। आता मी उडदाची डाळ बारीक करून घेत आहे। पहा, आपली डाळसुद्धा बारीक करून झालेली आहे। आता ही आपण तांदूळाच्या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत, त्यामुळे याच्यात काढून घेत आहोत। डाळ तांदूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। डाळ आणि तांदूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता यावरती मी ठेवत आहे झाकण। हे रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे आंबवण्यासाठी। याच्या आपण सकाळी इडल्या बनवणार आहोत। पहा, रात्रभर आपण हे इडलीचं पीठ आंबवलेलं आहे। छान असं आंबवलं गेलेलं आहे, पाहू शकता तुम्ही हे। आता यामध्ये घालत आहे मी चवीपुरतं मीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपण इडली पात्रात टाकत आहोत। तर सगळ्यात आधी मी इडली पात्रामध्ये थोडं तेल लावून घेत आहे आणि ते पसरून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आपलं बॅटर टाकायचं आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला बॅटर सगळ्या याच्यात टाकून घ्यायचं आहे। इडली पात्रात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हे इडलीचं ठेवत आहे। अशाच पद्धतीने बाकी पण आपल्याला पात्र ठेवून घ्यायचे आहेत। पात्रामध्ये आपण इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे। आता याचं लावत आहे मी झाकण। मी मंद आचेवर ठेवलेले आहे। 15 ते 20 मिनिटं आपल्याला मंद आचेवरती इडल्या होऊ द्यायच्या आहेत। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। इथे मी आता गॅस बंद करत आहे आणि थोडा वेळ हे पात्र थंड होऊ देत आहे। आपल्या इडल्या थंड झालेल्या आहेत थोड्याशा। आता ह्या इडल्या काढून घेत आहे मी। एका चमच्याच्या साहाय्याने मी काढून घेते। पहा, किती इझिली ही निघालेली आहे। अशाच पद्धतीने बाकी पण इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। सर्व इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत। अतिशय सॉफ्ट अशा आलेल्या आहेत। जाळीसुद्धा पहा किती सुंदर अशी आलेली आहे। एक तोडून दाखवते मी तुम्हाला। पहा, किती मऊसूत अशी आलेली आहे ही आपली इडली। आता आपण सांबारची रेसिपी पाहूया। सांबार बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। त्यासाठी मी 2 टमाटे बारीक चिरून घेतले, 2 कांदे बारीक चिरून घेतले, शेवग्याच्या शेंगा उकडून घेतले आहेत, थोडंसं लसणाची पेस्ट घेतली, कढीपत्ता घेतला, थोडासा कोथिंबीर घेतली, थोडीशी फुलगोबी मी बारीक कट करून घेतली। तुम्हाला जर अजून भाज्या आवडत असतील तर तुम्ही यात ॲड करू शकता, जसं की बटाटा वगैरे। सांबार बनवण्याचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मी तूर डाळ शिजून घेतलेली आहे, थोडीशी हळद टाकून। आता आपण सांबार करायला घेऊया। आता एका भांड्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये मी मोहरी घालत आहे। मोहरी आपली तडतडलेली आहे। आता त्यामध्ये मी टाकत आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। लालसर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा आपला लालसर परतून झालेला आहे। त्यात टाकत आहे मी लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता। हे सुद्धा आपल्याला 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी सगळे मसाले ॲड करत आहे। यात टाकत आहे मी अर्धा ते पाऊण चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे धनेपूड। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालत आहे मी थोडासा सांबार मसाला, तोही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता यात टाकत आहे मी आपण बारीक चिरून घेतलेलं टमाटो आणि फुलगोबी। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
हे सगळं मिक्स केल्यानंतर यात मी थोडंसं पाणी घालत आहे आणि फुलगोबी आपली एक 5 ते 7 मिनटं थोडीशी आपल्याला शिजून घ्यायची आहे. आता यावरती ठेवत आहे मी झाकण. एक 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. झाकण आपण काढून पाहूया. तर हा गोबी आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता यामध्ये जी आपण तूर डाळ शिजून घेतली होती ती घालत आहोत. ही डाळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. पहा, सगळी वरण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता यामध्ये घालत आहे मी पाणी. सांबार आपल्याला थोडासा पातळ करून घ्यायचा आहे. अजून थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालावं लागणार आहे. सांबारमध्ये आपण आणखी पाणी ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजून घेतल्या होत्या त्या मी यामध्ये घालत आहे आणि सोबतच यात टाकत आहे मी चवीपुरतं मीठ. एक 2 ते 3 चमचे मी मीठ घालत आहे आणि आता या सांबारला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. पहा, आपल्या सांबारला उकळी आलेली आहे. आता यावरून टाकत आहे मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर तयार आहे आपली साऊथ इंडियन डिश इडली सांबर. पहा इथे मी खोबऱ्याची चटणीसुद्धा केलेली आहे आंबट गोड दही घालून. याची रेसिपी ऑलरेडी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर टाकलेली आहे. तुम्हाला जर पाहायची असेल तर. तुम्हाला ही माझी इडली सांबर बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.